कया चक्षुर्तस्मै श्री गुरवे नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीकृष्ण चैतन्य ईश्वरम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण हरि ओम नमस्कार सर्वांक स्वागत। आजचे दिवस ಒಳ್ಳೆಯ दिवस मोक्षद एकादशी ಕೆಲವು ಕಡೆ ವೈಕುಂಠ एकादशी म्हणतात आणि त्या जोटूची गीता जयंती म्हणून शास्त्रा सांगील प्रकार आयचे दिवस आम्ही कसनेची आध्यात्मिक कार्य केलेली तांतोची गीता जयंती भगवद्गीते ಬಗ್ಗೆ आमगे जीवनांत कितले अमूल्य जावन आसा भगवद्गीते ज्ञान आम्ही श्रवण करचें ते पुरा केले निमित्त कसन जाता म्हळ्यार एकादशी दिवस मोक्षद एकादशी म्हणून म्हळ्यार वैकुंठाचे डोर म्हणजे आज ओपन आसता ते आमी केलेल्या पुरा आमकां एटर्नल ताजे बेनिफिट मेळटा म्हणून सांगतात। तो आम्ही पुरा आयकता ती गीता जयंती म्हणून आयचे दिवस शुक्ल पक्षाचे मार्गशिरा महिन्याचे एकादशी मोक्षद एकादशी कृष्णान अर्जुनाक भगवद्गीता उपदेश केलेले आम्ही ऐकली। कृष्ण जयंती म्हणून आम्ही सेलिब्रेट करतात महावीर जयंती बुद्ध जयंती म्हणून ताजे प्रकार आज गीता जयंती म्हणून सेलिब्रेट करतात। म्हळ्यार हे भगवद्गीते उपदेश कसो आसत कृष्णान तागेले क्लोज इंटिमेट भक्त जावन आशिल्लो शिष्य जावन आशिल्लो सखा जावन आशिल्लो संबंध जावन आशिल्लो म्हळ्यार प्रत्येक एकल्याक म्हणून अर्जुना मुखांतर हे दिलेले आमगेले मनांतून प्रश्न येवचे पुरो भगवद्गीता कसन हे आमगेले जीवनांत हाजे आवश्यकता कसन आसत आमकां पुरा जाणांक तसो भगवद्गीता म्हळ्यार हे एक महाभारत युद्धा दुखून आयिल्ले नवे तो महाभारत युद्ध म्हळ्यार आमकां गोत्तसो धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र धर्मागोस्कर जाल्लेलें युद्ध हें डिवाइन एंड डेमोनिक दैविक आनी असुरीक जावन आशिल्ल्या मध्य जाल्लेलें युद्ध त्यांचे कुरुक्षेत्रांत जाल्लेलें ताजें ज्ञान आमकां आमगेल्या जिवनांत कितलें सहाय जाता म्हणून आमी लेखचे पुरो म्हळ्यार आजी कलियुगांत कुरुक्षेत्र म्हळ्यार धूर ना कुरुक्षेत्र म्हळ्यार आमगेले हृदयाचे जाल्यार म्हळ्यार आमगेले हृदयांत हे दोन्ही क्वालिटी झगड मारून घेता आसत तांची दोन क्वालिटी म्हळ्यार एक डिवाइन आनी एक डिमोनिक डिवाइन म्हळ्यार दैवीक जावन आसा आनी एक असुरीक जावन आसा। आमकां देवान दिलेले उपदेश श्रवण केले निमित्त कसन जाता म्हळ्यार आमगेले शास्त्र सांगता कलियुगांत 90% जनाले कॉन्शियस म्हणजे डिमोनिक जावन आसता बट केन्ना आमी देवान दिलेले उपदेश कसन आसत अर्जुना मुखांतर ते आमी श्रवण करता प्रतिनित्य ताजे निमित्त कसन जाता म्हळ्यार आमगेल्या हृदया भितर ते दैवीक गुण वाडत वता आनी ते असुरी स्वभाव कसन आसा पळय ते दीस वता 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 उण जाता वता। एक्चुअली आमगेल्या हृदयांत असुरी स्वभाव
सर्वनाश जाल्ल्या मात्र आम्ही मोक्ष घेवचे लायक जाता म्हणून शास्त्र सांगता. इवन कृष्णानं 9वा अध्याय मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज म्हणून परम गुह्यतम ज्ञान हें अर्जुनाक दिताना कृष्णा सांगलेलें. राजगुह्य राजविद्य हें तुका हांव दिता असो कसो जाल्यार म्हणल्यार प्रवक्ष्यामि अनुसूयवे तुका तसल गुण ना, हेट्रेड देश म्हणचे ना, तुगेल्या हृदयान तूं कलमश म्हणचे ना, ताजे घोस्कर तुका हांव हें ज्ञान दितास. तो आमी अरकेची भगवद्गीते ज्ञान कितलें श्रवण करता ती तितलेंच हें डिमोनीक क्वालिटी कसो आसा पळया तें पुरा हगूर जावन सर्वनाश जावन आमी एक आध्यात्मिक स्थितीर पावन ताजे नंतर जिवनाच्या अंत्याक आमी मोक्ष घेवचे लायक जातात. न्हय जाल्यार आमी आमगेले मन आयले प्रकार आमगेले कर्म कोर न्हू आमकां गोतना मुखार जन्म कशी मेळटा कन्न मेळटा. होय की न्ही? ताका आमी उदाहरण आज पळयता आसा ते आमगेले संबंध कशे आसा म्हणून घरा भितर असो घरा भायर असो होय की न्ही? समाजांत असो खंयी पळयात एक देशांत अनेक देशा पळयल्यार वयर ताका कशी हें कोर येता म्हणून पळयतात. कोणा उद्धार जाले पळोवचें जायना. पुरो खंयचे खातीर म्हळ्यार आमगेल्या हृदयांतून ते षड वैरी बैसून गेले आसात. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर म्हणून. सो तांणी भायर वचका जाल्यार आमी हें आध्यात्मिक गीत उपदेश म्हणून कसो नासत कृष्णान उपदेश दिलेले अर्जुनाक ते आमी श्रवण करता. कशें जाल्यार म्हळ्यार अर्जुन क्षत्रिय जावन आयलो आनी आमकां पुरो जाणां गोत्तोस तें महाभारत युद्ध जाल्लें धर्माक घोस्कर. कृष्णान पुराण म्हणून तांकां सहाय केल्लें आसत. तोच सारथी जावन तितलो पूर्ण पुरुषोत्तम जाल्या वरकेची तागेले भक्ता रक्षण करचे घोस्कर तो एक सारथी जावन तो रथ घेवन येता आनी तसल समयांतू अर्जुन म्हणटास म्हाका युद्ध करूं जाता म्हाका भंय करतास म्हगेले हात शेक जातास माथ्यार जवळ किरीट पडतास म्हाका गांडी वरके दोर तितली जाताना अंगा भितर उज्जायल वर येतास कन्फ्युजन जातास डायलेमा एंग्जायटी हेंची परिस्थिती आमगेले प्रत्येक जिवनांत आसा. बट आमी कसन कोरका म्हण आमकां गोत्त आसा असल समयांत ताकाचे जन नकनतिले एक चट घेवचे वतात आनी लागता ती हें सिगरेट तांडे निमित्त पिल्ले निमित्त हें परत दूर जाता तशें केले निमित्त अशें केले निमित्त म्हणून तांणी हे भौतीक प्रपंचाचे हे हाजी म्हाका शरणागतात. हांगा आमकां कसन कोरका म्हूण कृष्णान उपदेश केलेले. कशें जाल्यार म्हळ्यार कृष्ण ते गायड करता एक फॅसिलिटेटर जावन आमकां गायड करता. ताकाच आमी भगवद्गीता नित्य श्रवण कोरता. आमकां अर्थ जावं जायनाशें आसो एका वाचूका एक श्रवण कोरता. तशें केले निमित्त काय जाता म्हळ्यार डिवायन क्वालिटी म्हणचे आमगेले भितरीची येवन आमकां एक स्ट्रेंथ मेळटा. ते स्ट्रेंथ म्हणचे ते बिल्डअप करता कशी म्हळ्यार आमगेले कॉन्फिडन्स दिता आमकां. खंयचेय नमुने प्रॉब्लेम आयले वरकेची हें कसले न्हय कसं जाल्यार म्हळ्यार पुरो प्रपंच सृश्टी केलेल्या पूर्ण पुरुषोत्तमान आमी ताका शरणागत जाल्यार तो ह्या पुरा प्रॉब्लेमाक सोल्युशन दिता. तो आमकां रक्षण करता तो म्हणचे विश्वासू आमी वाडोवचे घोस्कर आमी हें गीत उपदेशत म्हूण कसो नासत उपदेश म्हणजे कसो नासत आमी श्रवण करता. कसं जाल्यार म्हळ्यार हें आध्यात्मिक
प्रवर है आमगेले भौतिक प्रवर ताका सगळ्या कामां येना आमी लेखता ती आमगेले आजी यव्वन असो आमी गट्टे आसा ती बुद्धी असो इंटेलिजन्स असो धनबल असो जनबल असो आमी कसं दाखोवता कोर येता म्हणून हें एक ना एक दिवस पुरा क्षीण जाता वता खरें अंत्याक आमकां खंयचेंय कामाक येना आमी कितलेंच आमगेले भौतीक बल असलें रे तें बल आमकां खंयचेय कामाक येना कसं म्हळ्यार वत्ता वत्ताची हें पुरो आमी कसं लेखून आसा पळया पुरो वीक जाता वता त्या वेळाक आमकां आनी कोणय ना ती देवूच जावका त्या वेळार आमकां बुश्य जायना आयकूचें जायना दोळ दिसना कान आयकना ताचे घुसखर शास्त्र कसं सांगता म्हळ्यार एक चरड गर्भांत आसतनाची त्या वचून भगवद्गीता आयकुता त्या चरडा वयर ताजे प्रभाव पडटा ताका उदाहरण म्हळ्यार प्रल्हाद महाराज तें आमी मुखार वचून व्हरचेक प्रयत्न करता सनातन धर्मांतून आयले सनातन जावन आशिल्ले ग्रंथ हे ताजे घुसखर भगवद्गीता आमगेल्या जिवनांत कितलें एक युजफूल आसा म्हळ्यार तें कोण आयकता की कोण वाजिता की कोण दुसऱ्याक प्रचार करता की तांगेली आध्यात्मिक उन्नती इमिडिएट जाता म्हूण कृष्ण भगवद्गीतेंत तूं सांगता तेणेचे 18th चॅप्टरांतून कृष्ण 65th श्लोकांत सांगता य इदमं परमं गुह्यं मद्भक्ते अभिदास्यति भक्तिं मयि परां कृत्वा माम् एवैषसि असंशयम् परमं गुह्यं हें कसं म्हळ्यार साधारण नाही है हें गुह्यं म्हळ्यार पुराय जनाक मेळना आमकां पुरो मेळटा कसं जाल्यार म्हळ्यार आमी कसं की पूर्व जन्माक देवाल शुद्ध भक्त जाले डायरेक्ट की इनडायरेक्ट की सेव केले निमित्त देव आमकां अशें वेवस्था करून दिता सो अशें परम रहस्य जावन आशिल्लें उपदेश कसो नासो ते आमी फर्स्ट श्रवण करता ताका अर्थ करून घेवता ताजे नंतर दुसरे दिवचे प्रयत्न केल्यार कृष्ण कसो सांगता तागेले परिशुद्ध भक्ती सेव करचे एक अवकाश खंडीत मेळटा म्हणून सांगता आनी त्या दिवशी अंत्याक तो मुगेलेगी वापस येता तागेले जिवन अंत्याक तो मोक्ष घेवच्याक लायक जाता ताजे घुसखर भगवद्गीताक महारहस्य म्हणून सांगतात दिवस श्रवण करता दिवस वाचूंक एक श्लोक वाचूचे 5 मिनिट वरके जायना भगवद्गीता जावका जाल तितले आशे पुरो आमी रेकमेंड करता कशें म्हळ्यार भगवद्गीता एज इट इज म्हणून श्रील प्रभुपादान बरयल्लें तातूंत भावार्थ म्हणून पुरो स्क्रिप्चरल तांणी एविडेन्स दिवन आमकां अर्थ जावता तशी तांणी बरयल्लें आसा इजी जाता चला म्हळ्यार हें महारहस्य जावन आसता हें पुराय जनांक गोत तसो ना हे उपदेश म्हणचे आमी घेवका दुसऱ्याक दिवका आनी त्या वेळाक मात्र आमगेलो सनातन धर्म मुखार वचून वता आसता आमी भगवद्गीता घेवचे कशी आलोचना करतात दिवचे वरके आलोचना करतात बट अन्य कडेन तुमी पळया कितले जना घर कडेन तेवे हिंदू जना घर कडेन बायबल वचून पावला म्हणून पळया इतले की लक्ष कोटी कटले जना घर कडेन वचून पावता ताजे घुसखर हे आमगेले वैदीक धर्म ग्रंथ आमकां दिवसा वाजूका म्हणून सांगतात आमी दिवसा वाजूका मात्र न्ही दुसऱ्याक वरके वाजूचे अवकाश करून दिवपा तुमी
दुसऱ्याक अर्थ करची तशी तुम्ही सहाय करता. कशाला म्हळ्यार आम्ही उदाहरण फुडें वरती आयकल्याची खंयचेच एक प्राणी पक्षीचे मल म्हणटा आसता पळया ते अशुद्ध ते होय की न्ही. बट आमगेले वैदिक धर्मग्रंथान सांगिल्लें गायची शाण म्हळ्यार खंयचेय एक अशुद्ध जावन आशिल्ले जागेक शुद्ध करता म्हणून. वैदिकान सांगिल्ले निमित्त ताका पुरायजन फॉलो करतात होय की न्ही. आज सायन्स सांगता आसत त्या गायच्या दुधांत कितले पवर आसा म्हणून. एक शुद्ध गायची दुधा एक ग्लास पिल्यार आमगेलें मन कितलें शांत आसता, आमकां कितली एनर्जी मेळटा. बट आज आमी पिवचें खंयचें कितले एडल्टरेट आसा म्हण आमकां होत ना. आमी लेखता आसा ते आमी दूध पिता आसत. गायची मूत तांतू कितले मेडिसिनल क्वालिटी आसा म्हण आमकां होत ना. आमी लक्ष गटले कॅन्सराक ताका लक्ष गटले खर्चून ट्रीटमेंट घेता आसत. एक्चुअली दिवसाची एक चमचे वरके पिल्यार आमकां कितले खंयची डिसीज दूर जाता म्हणटात. गायक सेव करचें. ताजे प्रकार गायची शाण फुडें घाला परत घर कडेन न्यायला कसाने घालका म्हण एंटीसेप्टीक म्हण आतां पुरा प्रूफ करता आसा ती. बट हें पुरो आमगेलें वैदिक शास्त्रांत केन्ना सांगलां लक्ष गटले वर्सां फुडें सांगिल्लें तें. ताजे घोस्कर प्रत्येकले ताका एक्सेप्ट करतात आनी फॉलो करतात. ताजे प्रकार भगवद्गीता म्हळ्यार वेद ज्ञानाचें सार हें. प्रत्येकल्यान भगवद्गीता श्रवण करता. आमी आयकले ती गीता महात्म्यांत. मलनिर्मोचन पुंसम जलस्नानम दिने दिने. आमगेले देह शुद्ध करता जाल्यार आमी प्रति दिवस न्हातात होय की न्ही. कितले की परमोळ आशिल्लो सोप साबून घालून न्हातात. लायक स्मेल येता तशें कोणाला गेले गम्म म्हणून स्मेल येवका होय की न्ही. भायचे दुखून क्लीनलेस आसवय भायर दुखून परमळ आसवय बट भितर दुखून कशें आसा आमगेलें. कितले की जन म्हणटा पळय यो तागे लागीं वचची नाका पा अंगारी पडता ताण उरलेले वायट उलोवचें. कोप म्हळ्यार इतलोच ताका तागे लागीं वचूं नाका ती म्हणून कितले की जन सांगतात. तो भायर दुखून लायक सोप घालून सेंट घालून की येवन अशें पुरो बट लागीं वचचे जन भितात कशाल्याक म्हळ्यार तागेले भितर वयचे गूण पळोवप. आमी भायरची कशें की क्लीन करता आसा ती बट भितर क्लीन करची कशी. ताकाची गीता महात्म्यांत सांगता ती मल निर्मोचन पुंसम जलस्नानम दिने दिने. आमी कशी आमगेले देह भायर दुखून शुद्ध करचेक आमी दिवस न्हाता की ताजे प्रकार सकृत गीतामृत स्नानम संसार मलनाशनम. कोण हे भगवद्गीतेचे ज्ञान घेता उपदेश घेता ताजे प्रकार चलता ताका सांगता संसार मलनाशनम म्हणून. तागेले मात न्ही तागेले पुरा संसाराचे मल. आमगेले मात न्ही आमगेले संसाराचे ताजे घुसकर आमगेले परिवारांतू. आमकां शास्त्र कसं सांगता म्हळ्यार प्रत्येकल्या घर कडेन भगवद्गीता म्हणजे पावता. प्रत्येकल्या घर कडेन 50% जनाक घेवची योग्यता आसता बट तांकां आसक्ती आसना. तांणी लेखता ती भगवद्गीता कशाला जावका कोण सांगलां ताका पुराक उत्तर आमकां भगवद्गीता दुखून मेळता कडेन. जनाले गेले हजार प्रश्न आमकां वापस निमगितात. देव खंय आसा देवा कोण पळयला कशेले चांग जना वायट दत्ता हें वापस पुनर्जन्म म्हण कोण पळयल्लो आसा. असा पुरो प्रश्न हजार आमी निमगिता ती. त्या पुरा प्रश्नाक उत्तर आमकां भगवद्गीते मुखांतर मेळटा. बट आमी भगवद्गीता घेनात. आमी वाजयनात ती आमी आयकनात ती.
आमगेले मन आयल प्रकार करतात आणि वाईट जावचे नजे देव कशाला वाईट करता म्हणतात. कितले की 30-35% जन आक भगवद्गीते म्हळ्यार कन म्हणगोत ना त्या पावसूचे कर्तव्य आमी करता. आमी कितले श्रवण करता ती वाजिता ती ताचे प्रकार दुसऱ्याक वरकेची हे एक अवकाश आमी प्रदान करून दिवपाक. ताकाच आमगेले शास्त्र सांगता हे परम रहस्य जावन आशिल्ले वेदा ज्ञानाचे सार हे भगवद्गीते म्हळ्यार एक मॅन्युअल आशिल्ले प्रकार. भगवद्गीतेक तुमी खंयचे न म्हणदाव जाल्यार उदाहरण घेवेत. आमी लिखचे न्ही हे अर्जुनाक दिले मात्र म्हणून. आमी पुरा जन अर्जुनच. बट कसा न्ही व्यत्यास म्हळ्यार अर्जुनाले कृष्ण आशिल्लो त्या वेळार. तागेले संशय पुरा दूर करचेक ताका पास कॉन्फिडन्स बिल्ड करचेक कृष्ण लागी आशिल्लो. आतां कृष्ण वरकें आमगे लागी ना, भगवद्गीते वरकें लागी ना. ताकाच हें भगवद्गीता म्हणजे प्रत्येकल्या घरा वचून पावता. खंय भगवद्गीता आसकी थंय कृष्ण आसून आसता. खाली आमी कसन करता म्हळ्यार भगवद्गीता ओपन करून वाचूका. वाजितान 4 जण बैसून वाजिया. नाल्यार म्हळ्यार वाजिचे इंट्रस्ट नासतील वरकेची ताण आयकल्या पुरता. भगवद्गीता एज इट इज म्हळ्यार यथारूप आमी एज इट इज दवरचे न्ही ते एज इट इज वाचूका. तशी आमगेल्या शास्त्रान दुसरे उदाहरण दिता ती भगवद्गीता आमकां खंयचे नमुने सहाय करता आमगेल्या जिवनांतून. आनी एक उदाहरण कशें दिता ते म्हळ्यार भगवद्गीता म्हळ्यार एक नेविगेटरावरीच. आमी पुरो घालता न्हू. खंय वचका जाल्यार गूगल मॅप फायनल डेस्टिनेशन खंय वचका आमी प्रेस केल्यार पुरो ते आमकां आपण व्हरता. तुमी वता आसतना खंय दूर वता आसा ती मदें ट्राफिक आसा खंय एक्सिडेंट जाला खंय पावस उद्दार आपला मदें तुका 100 नमुने प्रॉब्लेम येवचे पुरो. बट तें कशें म्हळ्यार तुमकां वापस रिरूट करून दुसरे वाटेन आपण व्हरता. आनी आमकां ताजेर विश्वास आसा. ताचे प्रकार आमगेली भगवद्गीता वरकेची आमगेले नेविगेटरावरीच. आमगेल्या जिवनांतू आमी भगवद्गीतेक इतले इम्पॉर्टंट दिल्ले ते आमकां मनुष्य देह मनुष्य जन्म मेळ्ळ्याक सार्थक करचेक प्राण म्हणून सहाय करता. कशाला म्हळ्यार कृष्णान दिलेलो उपदेश आमकां आमगेलें फायनल डेस्टिनेशन खंय आसा पळया खंय वचका पळया थंय करेक्ट आपण व्हरता म्हणटा. बट आमी मात्र फायनल डेस्टिनेशन कसं म्हण घालता ते आमकां 90% जनाक मोक्ष जावका म्हूण आसा. ते मोक्ष म्हळ्यार कसं म्हणत ना. कोणाक निमगे तुमकां मोक्ष जावका वय 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 म्हणतात. बट ते मोक्ष म्हळ्यार ते कसं न्ही. आमगेल्या जिवनांतू भगवद्गीता कृष्ण एक फॅसिलिटेटर जावन आमकां कशी गायड करता म्हळ्यार हे नेविगेटरावरीच. आमगेलें फायनल डेस्टिनेशन करेक्ट घालता. आमगेलें फायनल डेस्टिनेशन कसं न्ही हे जन्म पुरो. ह्या जन्मांतू आमी कसं न्ही सुख म्हूण अनुभवशील की आनी कितले कश्ट पळयल्ले आसता. कळ्ळें म्हळ्यार कितले की जन्म जन्मादीकून आमी हेंच्या चक्रांत आसा पुनरपि जननम पुनरपि मरणम म्हणून. आत्तानी हाका अंत्य करता जाल्यार आमी आध्यात्मिक लोक आसता. ते आमगेलें फायनल डेस्टिनेशन जावन आसा. आमी फायनल डेस्टिनेशन घाल्ले वय जाल्यार आमी ताजेर विश्वास दवरून घेतले वय जाल्यार आमी वचचे वाटेन आमगेले जिवनाचे हे जर्नींतू मदेंतू खंयचे नमुने कश्ट येवं
कितले दुःख हो आदि दैविक आदि भौतिक आध्यात्मिक तापत्रय म्हणता पळय खंयचे नमनातल्यावर त्याची कृष्ण आमकां सहाय करता आमगे डेस्टिनेशनाक पावोवचे तो वापस रिरूट करता तो हाजे अर्थ कसो ना म्हळ्यार आमी भगवद्गीता वाचील कुडले भगवद्गीता उपदेश आमगेले आसले आमगेले दुःख पुरा दूर जाता आमगेले कश्ट पुरा धांवन वता म्हूण ना आमी कसन अनुभव सुख म्हण आशिल्ले आमी हे जन्म येवचे फुडें प्रत्येक बरोवन धांवन जाले बट केन्ना आमी सिन्सियर जावन देवान दिलेले उपदेश कसो आसत नियम कसो आसत आमी फॉलो केले रे देव आमकां तेत्ता वेळा रिरूट करता आसता खंय प्रॉब्लेम्स आसा ती दुसरे कडेन आपूण व्हरता ते प्रॉब्लेम्स सानो रितीन दूर करता ताजेकोसकर भगवद्गीता ज्ञान म्हणजे आमगेले भितर कॉन्फिडन्स डेव्हलप करता बिल्डअप करता त्या कोणाक ಗೊತ್ತು असं म्हळ्यार कोण भगवद्गीता श्रवण करता असं तांकां मात्र हाचें इम्पॉर्टन्स ಗೊತ್ತು आसता खाली आमगेले धर्माचे न्ही कितले केजी दुसरे धर्माचे श्रील प्रभुपादान अमेरिकांतू ऑस्ट्रेलियांतू इंग्लंडांतू खंय गेले वरकेची भगवद्गीते घेवन गेले आनी कस्साने दिली त्यांचे उपदेश तांणी फॉलो करून आज तांणी तांगेले कॉन्फिडन्स लेवल म्हणजे बिल्डअप करून तांणी तांगेले परिवाराचे प्रत्येक कडेन सुख शांती जीवन चलयता आसात तशी देव तेत्या वेळाक आमगेले रिरूट करता म्हणजे आमकां सहाय करता म्हणजे घुसकर आमी पळयतात ह्या भगवद्गीतेंतू 700 श्लोक आसात प्रत्येक अध्यायांतून मिनिमम म्हळ्यार एक श्लोक सांगता कृष्ण तुम्ही अशी करा अशी केल्ले निमित्त तुमकां पाप पुण्य म्हणजे तुमगेले कर्म हातून हांव काण घेता आनी तुमी अंत्याक मोक्ष घेतात प्रत्येक अध्यायांतून मिनिमम एक श्लोक कसले म्हळ्यार कृष्ण आमगेले वयल्यान तितले कृपाळू तो ताका आमी कितले स्टब्बन जावन आसता ती म्हण ह्या भौतीक प्रपंच देवान प्रत्येक आमकां दिलेले आनी तेंच घेवन आमी हाजे अहंकारार आसता देव खंय आसा देव कोण पळयला पूर अहंकार एक ना एक दिवस मोड वचपाची आज तेंच म्हणलां आमगेल्यान तूं आतां शक्ती आसत यौवन असत धनबल असत जनबल असत म्हूण आमी रेखता आसा ती बट एक समय येता आमकां त्या वेळार कोणें आसना ती ते दुःख दूर करचें आमगेले पुरा बल आसचें पुरो बट तें दुःख दूर वचना ते भितर आमकां खत्ता आसता आजी भगवद्गीते ज्ञान नात्य निमित्त आमी पळयता आसा ती 90% जन हायली एज्युकेटेड जाता आसा ती व्हडले डिग्री घेता आसा ती बट आमी पळयता आसा ती कितले अधर्म वाडता वता असो कितले सुइसायड केस कितले रेप कस्सन जावचे ना जे कस्सन अधर्म म्हणजे असं पळय त्या पुरा चढता असो डे बाय डे कसं म्हळ्यार आमी पुरा जन भौतीक ज्ञाना मागचे गेले पडता आसत आनी हे पुरो कशी म्हळ्यार आमी कशी फायनल डेस्टिनेशन म्हळ्यार आमकां गोत ना की आमगे डेस्टिनेशन कसं म्हळ्यार हे पुरो पेटी थिंग्स म्हणटात म्हाका घर जावका घर मेळको आनेक जावका कार मेळ्ळ्यार आनेक जावका कम्फर्टा मागशे आमी धांवता आसता तेत्या वेळार आमी चेंज करतो आसता ते डेस्टिनेशन ताजे निमित्त आमगेले फायनल डेस्टिनेशन म्हणजे कसं आसा पळया ते आमी विसरून वता आसत ते रीच जावचे आमकां दत्ता ना
ताकाच आमगेली भगवद्गीता आमकां सहाय करता. एक मनुष्य जावन आशिल्ले आमगेलें डेस्टिनेशन कसं आसता म्हळ्यार ह्या जिवनांत देवान कसं दिवं सुख की दुःख की लाभ की नष्ट की प्रत्येक आम्ही स्वीकार करून ह्या जिवना अंत्याक मोक्ष मेळचेक आमी प्रयत्न करता म्हणचे ताजे घोस्कर देवान 700 श्लोका दिवन आमकां तो डायरेक्ट करता आसता. सो आमगेले हे मनुष्य जन्माक जर्नी सुख जावका, आराम जावका, भयभीत नज शांती जावका म्हळ्यार आमी हे भगवद्गीते श्रवण करता. दिसो वाजूका त्या वेळाक मात्र साध्य तो आमगेले जिवनांतू आमगेली जर्नी खंय तुकून खंय वचका म्हळ्यार आमी आयकल्लें आसा असतो सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय म्हळ्यार असतो मा सद्गमय असत्य हातून सत्याकडे आमगेली जर्नी आसता. आमी आज भौतीक प्रपंचांत कसं पळयता आसा ती प्रत्येक सत्य म्हूण लेखून आसा ते पुरो असत्यच. सत्य कसं न्हय परमसत्य देवान दिलेले उपदेश हे सत्य कितले की लक्ष गटले वर्ष फुडें आशिल्ले हेंच भगवद्गीता आज वरती आसा आनी लक्ष वर्ष जाल्यार हे शाश्वत जावन आसा ताका हाका परमसत्य म्हणटात. तेंचे आमी दिवसाक 2-2, 3-3 घंटे पेपर वाचितात. होय की न्ही पेपर फाल्याक ताका मोल ना बट ह्या भगवद्गीता तशें न्ही जीवन पर्यंत खंय पासून हे भौतीक प्रपंच आसता की थंय पासून हे परमसत्य हें आमकां मार्गदर्शन करता. आमकां एक मॅन्युअल प्रकार मनुष्य देहाचे मॅन्युअल हें आमकां देवान हे मनुष्य देह दिलेल्याक सार्थक जावपाक जाल्यार आमी कशी आमगेले हे देह घेवन आमी कार्य करता खंयचे प्रकार आमी आमगेले कर्म करता तें पुरो भगवद्गीतेंत आमकां मेळटा. ताकाची आमगेली जर्नी कशी आसता म्हळ्यार असतो मा सद्गमय असत्य हातून सत्याधिकड आसता. आमी प्रत्येकाकडे पळयतात प्रत्येकाकडे म्हणटात हांव सत्य उलोवचें बट तांकां गोत ना सत्य म्हळ्यार कसं नाही म्हणचें. सत्य म्हळ्यार परमसत्य. तमसोमा ज्योतिर्गमय तमसोमा इग्नोरन्स काळका देखून उजवाडा वचका कितले दिवस आमी काळकांत बसून घेवन आमी सुखार आसत म्हण लेखून आशिल्लो काळोख म्हळ्यार इग्नोरन्स म्हणटात आनी उजवाडे हेंची आध्यात्मिक ज्ञान कितले हे गीता उपदेश देवान उपदेश कसो नासत ते श्रवण केले तितलेच आमी इग्नोरन्स देखून भायर येतात. मृत्योर्मा अमृतंगमय आमगेली अनेक जर्नी कशी म्हळ्यार मृत्योर्मा अपास जनन मरण अपास जनन मरण खंयचे येवन देखून आमी खंय खंय वचून आयली की गोत हे एक जन्म आमकां मनुष्य जन्म मेळ्ळेलो म्हण गोत तसो ह्या मनुष्य देहातूं असल एक अवकाशवर देवान सृष्टी करून दिलेलो आसत हें ज्ञान आमी घेवन आमगेले जर्नी म्हणचे अमृतंगमय शाश्वत जावन आशिल्ले आध्यात्मिक लोकांक वचचेक आमगेली जर्नी आमी करता म्हणून आमकां हें पुरा सांगून दिता. ताजे प्रकार भगवद्गीतेंत इम्पॉर्टंट 5 विषय ह्यो आमकां एक्सप्लेन करून सांगता. एक ईश्वर ईश्वर म्हळ्यार कोण दोनीचे जीव जीव म्हळ्यार मनुष्य मात्र न्ही प्रत्येक प्राणी पक्षी बट तांतूं मनुष्य म्हणजे टॉप मोस्ट
आमकां मनुष्य जन्म मेळयल्याक आमी कसन करता म्हणचें हे शास्त्रांत हे भगवद्गीतेंत सांगता. तिन्नीचे काल, चारीचे प्रकृती, पंचाचे कर्म. आमकां हे 5 विशय भगवद्गीते मुखांतर कृष्ण उपदेश करता. एकाच जावन ईश्वर. ईश्वर म्हळ्यार कोण? ईश्वरः परमकृष्ण सच्चिद आनंद विग्रह अनादिरादिर गोविंदः सर्वकाल. ब्रह्म भौतिक प्रपंच सृष्टी जाले पळय, फर्स्ट क्रिएटर इज ब्रह्म. ब्रह्म तागेले संहितान सांगता ईश्वर म्हळ्यार परमकृष्ण सदचिद आनंद विग्रह अनादिरादिर गोविंद. ताका अनादि ना, अंत ना, पसन ना. प्रत्येक कारण करता तोची. सर्व कारण कारण. ताकाच आमी कसनेची खंयची देवी देवता कसो कसले पूज करो, यज्ञ करो, कसं म्हणतात आम्ही कृष्णार्पणमस्तु. नारायण नारायण. ओम नमो वासुदेवाय म्हणतात. हरी हरी म्हणतात. होय की नाही? कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभाव करोमि यज्ञम सकल परस्मै नारायणाय समर्पयामि. प्रत्येक आम्ही कसन केलेली ते नारायणाक पावका, अच्युता पावका, केशवा पावका, गोविंदा पावका, कृष्णाक पावका. त्या वेळाक मात्र ताचे लाभ मेळटा. म्हळ्यार तो अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारण. प्रत्येकात कारण करता तो. आणि ताणेची भगवद्गीते म्हणून दिलेले. ते भगवद्गीते आम्ही श्रवण केलेले. आमगेल्या मना भितर आशिल्ले दुःख, अधर्म, असुरी स्वभाव प्रत्येक दूर करता. आणि 4 कसन आम्ही ऐकल्ले. एक जीव, एक काल, एक प्रकृती, एक कर्म. या पूर्ण भौतिक प्रपंचात आसले. बट ह्या भौतिक प्रपंचात आसून आम्ही त्या ईश्वराक कनेक्ट केलेली त्या पुरा आध्यात्मिक. ताजे निमित्त आमकां खंयचेय नमुने पाप पुण्य म्हणचे आमकां मेळना. आमगेले अकाउंट क्लियर जावन आसता. ताकाच आमी कसं नाही केलें कृष्णार्पण म्हणचे. कसं जाल्यार पळय रे, एक वेळा कृष्णार्पण म्हणले म्हळ्यार तो काण घेता. कसं नाही तांचो पाप पुण्य आसले तो स्वीकार करता. आता जीव म्हळ्यार कसं नाही म्हणून कृष्णान सांगितलें आसलें 15 अध्यायाच्या 17 श्लोकांत. मामय वंश जीव लोक जीवभूत सनातनः. ते आमी जीव म्हण कसो सांगता ती कृष्ण सांगता मामय वंश आणि मिगेलेचे अंश. कसं म्हळ्यार परमात्मा अंश आत्मा रुपार आमगेल्या हृदयात आशिल्ले निमित्त आमी जिवंत आसा. ताका तो म्हणटा मामय वंश जीव लोक जीवभूत सनातनः. आणि पुरो सनातन जावन आशिल्ले. पण खंयचें कारण आहे भौतिक प्रपंचात शिरकून पडलेला आसा. मन सत्यानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. आणि हे आमगेले इंद्रिय घेवन इंद्रिय सुख भोगा घुसकर आम्ही शिरकून पोवन गेलो. हांगा पास पुनरपि जननम पुनरपि मरणम हंतूची हे चक्रा भितर आम्ही शिरकून पडल्या म्हणून कृष्ण सांगतास. नाहीतर आम्ही पुरो शाश्वत जावन आशिल्ले. आध्यात्मिक लोकांत देवाले सेव करून गेलो आशिल्ले. दोन्हीचे काळ आम्ही काळ म्हळ्यार कृष्णान भगवद्गीतेचे 11 अध्यायाचे 32nd श्लोकांत सांगिल्लें आसता अहम कालोस्मी म्हणून. कसं म्हळ्यार हांगा ताण तागेले विश्वरूप दाखयताना अर्जुनाक ताण सांगिल्लें. कसं म्हळ्यार अर्जुन निमगिता कृष्णा म्हाका तुगेले विश्वरूप पळोवपा म्हण आश आसा म्हळ्यार कळ्ळें. ताणें विश्वरूप दाखयलें. ताका विश्वरूप पळोवन इतलो दिग्भ्रांत जालो तो. कडे तो निमगिता हे देवा तू कोण म्हाका अर्थ कोण सांग म्हाका कसो अर्थ जाता ना म्हणून. त्या वेळार कृष्ण सांगता कालोस्मी लोक क्षयकृत प्रमदो
लोकान् समाहर्तुमिह प्रवृतः रथेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे व्यवस्थिता प्रत्यनिकेषु योधः म्हणून हावांचे काल प्रत्येकाला काल हावांचे आमगेल कितलेची वाईट काल असले रे कृष्णाक शरणागत जाल्या पळय आमगेल काल वाईट असेल कारण चांग करचे तर कितले मिनिट जावं सांगा कितले सेकंड जावं सांगा बट आम्ही विश्वास दवरून घेवका कारण दिलेला उपदेश स्वीकार करू का धर्मावर चोलगे वचका त्या वेळाक कितलेच वाईट काल असल्यावर तो दूर करून आमकां सहाय कर कथा म्हणटा असं कालोस मी हावांचे काल सो तदनंतर प्रकृती म्हणून आम्ही प्रकृती ಬಗ್ಗೆ आम्ही पळयत आसा ती भौतिक प्रपंच कशी देवान सृष्टी केला म्हणून प्रत्येक भगवद्गीतेंत आसत बट सिंपल जावन सांगता जाल्यार कृष्णान 9वा अध्यायाचे 10 श्लोक सांगता मय अध्यक्षेन प्रकृती सूयते स्वराज भौतिक प्रपंच म्हणजे हांवें सृष्टी केलेले तेव्हा हांव डायरेक्ट जावन न्ही मिगेली एक शक्तीन देवा लागीं काउंटलेस इन्युमरेबल शक्ती आसात देवान इच्छा केल्या पुरो सृष्टी जाता देवाल शक्तीन भौतिक प्रपंच सृष्टी केलेले बट हांगा कशी चलता है भौतिक प्रपंच म्हळ्यार कृष्ण सांगता मय अध्यक्षेन प्रकृती मिगेल डायरेक्शनांत प्रत्येक चलचांगा आम्ही पळयत आसा ती सूर्य कशी समय समयांत उदय जाता अस्त जाता होय की न्ही बट आमगेल मना प्रश्न येवचे पुरो आज कसले परिस्थिती आयले हे देवाल डायरेक्शन मे म्हणून हा इतले अनाचार अत्याचार प्रकृती विकोप जाता कसले का म्हणून आमगेल मना प्रश्न येवचे कसले का म्हळ्यार आम्ही करून घेतला ताका देव तथास्तु म्हणता तुमकां भगवद्गीता क्लास येवका भगवद्गीता येया तथास्तु नहीं आमकां पिक्चर पळोवका एन्जॉय करता बार वचका क्लब वचका ताका वरके देव तथास्तु म्हणटा तो आम्ही कर्म कशी करता ती ताजे प्रकार आमकां ताजे रिएक्शन मेळटा तशेंच आज भौतिक प्रपंचांतू 90% जनाक देव ना शास्त्र ना गुरु ना कसले ना आम्ही आमगेले मन आयले प्रकार आम्ही करता ते म्हणतात देव तथास्तु म्हणला आम्ही कितले अधर्म करता की तितलेंच वायट प्रकृती विकोप जाता आसता हे भौतिक प्रपंच सृष्टी केल्या जाण्याची आणि हांगा प्रत्येक चलचे तागेले डायरेक्शनांत म्हणून 9वा अध्यायात 10 श्लोक सांगता मय अध्यक्षेन मिगेल डायरेक्शनांत चलचे आम्ही कसं करू का म्हळ्यार कसने परिस्थितीत आम्ही ताका शरणागत तितलेच आम्ही ताका शरणागत जावं त्या वेळाक तो करेक्ट डायरेक्ट करता आमकोरके डायरेक्ट करता हे प्रपंचाक वरतेची प्रत्येक कशी चोलका आता आम्ही पळयता आसा ती केन्ना रामचंद्र राज्य चलयता आशिल्लो रामराज्य आशिल्लें प्रत्येक सुखारी शांतीरी होय की न्ही आत्ता वरके रामराज्य दाखयता आमगेल्या हातांत आसा आम्ही आमगेले मन आयले प्रकार करता ती आमकां कसं नाही जावका म्हणना आम्ही हे शास्त्र उपदेश कसं नाही आयकना ते म्हळ्यार आमकां रामराज्य मेळना रावण राज्य मेळना सो कसले रामराज्य आशिल्लें त्या वेळाक म्हळ्यार राम उपदेशा प्रकार चलता आशिल्लो सो तशी आमी चल्ल्यार आमी कोरकेची खंय आसल्या वरकेची आमी सुख शांती आशिल्ली ताकाच कलियुगांत आसून वरकेची आमी एक देवाल भक्त जावन हे देवान दिल्ले उपदेश आमी स्वीकार करून ताचे प्रकार चल्ले आमगेल्या परिवारांत आमकां सुख शांती मेळटा भायचे आमकां गोत ना तशें म्हळ्यार भायच्याक ताची आवश्यकता ना तशी आमी आमगेल्या परिवारांत प्रत्येकल्याक हे उपदेश म्हणजे दिवचे श्रवण करचें ताचे प्रकार आमी देवान कशी सांगला नियम घालेले आसत ताचे प्रकार आमी चल्ले वयतले
समोर जावन डायरेक्ट करतो आनी आमगेल्या अंत्याक तो मोक्ष घेवच्याक सहाय करता. तदनंतर आमी पळयता आसा ती कर्म. ह्या कर्म वर्गाची तितले डीप जावन आसा आमगेले हातूंत. आमी कर्म कशी करता, कसं करता, प्रत्येक भगवद्गीतेन तू ध्यान दिलेलं आसा कृष्ण. तिन्हीचे अध्यायाची कर्मयोग आमी कशी कशी कर्म करता ताजे प्रकार आमकां ताजे रिजल्ट मेळचे. ताकाची कर्म आमी कशी करता, कर्म म्हळ्यार कसं न्हय म्हणचे 4 अध्यायांतून 17 श्लोकांतून कृष्णा सांगला. कर्मणो हेपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गतिः. म्हळ्यार देवानं कसं सृष्टी केलेलं आसा पळया, त्या प्रत्येकल्यान फॉलो करपाची. करना म्हळ्यार ताजे रिएक्शन आमकां मेळचे. ताजे घोस्कर आमकां गोत्त आसा कर्म म्हळ्यार कसं न्हय, अकर्म म्हळ्यार कसं न्हय, विकर्म म्हळ्यार कसं न्हय म्हूण ते आमकां गोत्त आसता. ते आमकां गोत्त आसता जाल्यार भगवद्गीता वाचून ताजे प्रकार आमी आमगेले कर्म करता. कर्म कसं न्हय म्हळ्यार आमी करचें कशें लाभाक वचपाक. आमकां लाभ जावपाचीच ताका कर्म. बट कृष्ण कसं सांगता, तुम्ही तुमगेले कर्म करा. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्ही तुमगेले कर्म मात्र करा, ताजे रिजल्ट एक्सपेक्ट करू नाका. आमकां कसले एंग्जायटी येवचे, आमकां कसले डिप्रेशन येवचें, आमकां कसले डिस्टर्बन्स येवचे म्हळ्यार आमी कर्म केले कडले एक्सपेक्ट करता. म्हाका हें जावपाक आसलें, म्हाका हें मेळ्ळी. सो तशें जावन एंग्जायटी चडटा. ताका कृष्णान कूल जावन सांगलें, तुम्ही तुमगेले कर्म करा, ते रिजल्ट म्हगेले हातांत आसा. आनी ताणें कसो रिजल्ट दिले आमी ताका स्विकार करता. आतां कोर्टान तूं एकल्याक लाभ एकल्याक नश्ट जावनूच जाता. दोगां जाणां स्विकार करपाचीच. विकर्म म्हळ्यार सर्टन कर्म आमी करचे न्हय म्हणून सांगता शास्त्र. मनुष्य जावन जल्म आयले नंतर सर्टन कर्म म्हणजे आमी करचे न्हय म्हणून सांगता. बट ते केल्ले वय जाल्यार कसं जाता म्हळ्यार आमी ताका भोगपाची. ते कसकसा न्हय म्हळ्यार आमी भगवद्गीता श्रवण केल्यार मात्र आमकां तें कळटा. ताजे घुसकर भगवद्गीता आमी श्रवण करू. अकर्म कसं न्हय म्हळ्यार देवाला संतुष्टी घोस्कर करचें कर्म पुरा कृष्णार्पण. देवाला संतुष्टी घोस्कर तशें केल्ले मीत कसं जाता म्हळ्यार ताजे रिएक्शन म्हणजे कसं आमकां मेळना. तो स्विकार करता आनी आमकां प्रसादा रुपार दिता. सो ताका अकर्म म्हणटात. ते कोणाक गोत्त आसता त्या वेळार कसं जाता म्हळ्यार तो ताजे प्रकाराची कर्म करचो भायर सरता. कोणाक गोत्त आसना त्या वेळार कसं जाता म्हळ्यार तो तागेले मन आयले प्रकार तागेले कर्म करता. ताकाच आमकां भगवद्गीतेन तो तें सांगलेलें आसा. प्रत्येक मनुष्य जावन आशिल्ल्यान हें शास्त्र कसं आसा ताजे पठण करता. हे शास्त्रं विधिमुत्सृज्य वर्तते कामकारता. न सा सिद्धिम अवाप्नोति न सुखम पराम गति. कोण शास्त्र एक्सेप्ट करना कि शास्त्र सांगेले ज्ञान तो स्वीकार करना कि तागेले मन आयले प्रकार कर्म करता ताका न सुख मेळटा न शांती मेळटा न्हय जाल्यार जिवन अंत्याक ताका मोक्ष मेळटा म्हणून सांगता. ताकाच हें भगवद्गीता म्हणजे आमच्या जिवनांतून इतलें पुरा सहाय करता. गीता सुगीत कर्तव्य किमन्ये शास्त्र विस्तरे या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मानि दिविश्रतः. भगवद्गीता म्हळ्यार कृष्णानाची सांगलें गीता सुगीत कर्तव्य. आमी हें भगवद्गीता वाचन म्हळ्यार तुमी खंयचेच व्हडले व्हडले
वैदिक रचना आशिल्लो कसो वाजू का म्हणून आवश्यकच ना. बट खंयची भावनेर आमी आयकूं का तें इम्पॉर्टंट. भगवद्गीता आयकनातना आमी अर्जुना प्रकार आयकूं का? अर्जुनाक कश्ट आशिल्ले म्हणून तो आयकलो म्हणून आमकां आतां सूख आसा आमकां ताची आवश्यकता ना म्हणून चिंतलेचें न्ही. आमी आतां लेक्केलें सूख केन्नाच कृष्णान वापस काडून घेवं. आज आमगेले गट्टे आशिल्ले हात पाय फाल्यां कसो नाही जावचें साध्य आसता. ताचे घुसकर आमी हंबल जावन विनम्र जावन भक्ताल मध्य बैसून अर्थ करून घेवचे प्रयत्न करूं का? एक भगवद्गीता वाचल्यार पुरो जाता. कळ्ळें म्हळ्यार हें वैदीक साहित्यात सार हें. ताकाच हें गीता महात्म्यांत ताचे बगे वर्णन करून सांगिल्लें. भारतामृत सर्वस्वम विष्णु वक्त्राणि दिनस्ततम गीता गंगोदकम पित्वा पुनर्जन्म न विद्यते. तो गीता महात्म्यात अनेक श्लोकांत सांगतात कशें म्हळ्यार गंगाजल पिलेल्याक मुक्ती मेळटा म्हणून सांगले नंतर कसं जालें म्हळ्यार गंगाजल म्हणजे देवाल पांय म्हळ्यार दुखून येवचें. देवाल पांय याक टच जावन येवचें तें. तो हे भगवद्गीतेचे अमृत पिलेल्याक कसो सांगता. कसं जालें म्हळ्यार भगवद्गीता म्हणजे देवाल तोंडा दुखून येवचें. नाही देवाल पांयाक तोंडाक व्यत्यास असं म्हण नाही. पण तुम्ही एक मॅटेरियल हंत पळोवचें गेले वरकेची देवाल तोंडा दुखून आयलें हें भगवद्गीता. ते आमी श्रवण केल्यार पुरो जाता. अनेक श्लोकांत सांगता ती सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. म्हणजे भगवद्गीता म्हणजे गीता उपनिषद पूरा उपनिषदाचे सार, पूरा वैदिकाचे सार, परम रहस्य. कशी म्हळ्यार एक गायची बरीची गाय कशी ताजे दूध वासराक दितकी तशीच कृष्णान तागेलें अमृत म्हणजे कसं नसत तें वासरा वरी असेल अर्जुनाक दिलेलें आसा. ते अर्जुन ताका स्वीकार केले. ताचे प्रकार आमी वरकेची भगवद्गीतेचे अमृत कसं नसत आमी वरकेची अर्जुना वरीची एक वासर जावन आमी आसल्यार देव आमकां भगवद्गीते मुखांतर आमकां मार्गदर्शन करता. आमगेले मना भितर आशिल्ले भय शोकाज वर्धितम आमगेले मना भितर कसो भय आसत दुःख आसत प्रत्येक दूर करता. आणि गीता महात्म्याच्या लास्ट श्लोकांत सांगतात कसं नाही एक शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देव देवकी पुत्र एव एको मंत्रस्य नामानि यानि कर्माप्यक्यम तस्य देवस्य सेवा म्हणून. म्हळ्यार आमगे सगळे सनातन धर्मांतून एकच शास्त्र म्हणजे आसता धर्मशास्त्र म्हणजे असं ते देवकी पुत्र गीतम. देवकी पुत्र कृष्णा दिलेलं भगवद्गीता. एको देव देवकी पुत्र एव एकलोच देव आम्ही सांगता देव रब्ब नाम हलव म्हणून देव एकलोच तागेलें नांव मात्र दुसरे म्हणजे एको मंत्रस्य नामानि एक मंत्र कसं नाही कर्मापेक्ष तस्य देवस्य सेवा. आमगेलें कर्म म्हणजे कसं नसका देवस्य सेवा देवाल सेव म्हणून आमी आमगेलें कर्म करता. आमगेलें मनांत आश दवरलें तें दावका हें दावका ताचे प्रकार आमी कर्म करता वचून आमी शिकून पडचें. देवाल संतुश्टी घुसकर आमी कर्म करचें. लाभ जावं नश्ट जावं सुख जावं दुःख जावं प्रत्येक ताका इम्पॉर्टंट कसं नाही म्हळ्यार भगवद्गीतेंत अनेक विशय कसो सांगतात. आमी मन कंट्रोल करचें घुसकर आमकां मंत्र म्हूण जावका भगवद्गीते ज्ञान म्हणजे आवश्यकता आसा म्हणून भगवद्गीता. सगळे अर्जुनाक मन डिस्टर्ब जाल्ले निमित्त ताका कृष्णान हे 700 श्लोक सांगता जाले. अर्जुन तितले शुद्ध भक्त जावनास का जाल्यार तागेल मन अशें जावका जाल्यार आमगेल पुरा कशें आसल्याक घाला वय की न्ही. चंचल ही मन कृष्ण अर्जुन सांगता म्हणजे मन म्हणजे तितलं चंचल
ताका कृष्ण सांगता असतात तुगेलें मन कशें आसूं बट तूं मन म्हणचें मुगेले वेल दवर ताका कसान कोर कांबळेरी आमी मनान तूं ध्यान करता आमी मनांत कसान आलोचन करता पळया तेंच गुंत आसता ताकाच आमी जालें तितले हे उपदेश कसन आसत ताजे वयर आमी घालता आसल्यार मात्र आमकां तें साध्य आसत ताजे घोस्कर आमी कितले जाता तितले हे आध्यात्मीक विशयांतू आमगेलें मन लागून घेवन दवरता त्या वेळार आमगेलें मन शुद्ध जाता एक सुख शांती आसता आनी आमी आमगेल्या जिवनांतू कसन एक आमगेलें अंतीम लक्ष्य म्हणचें आसता एक गोल म्हणचें आसता ते पावच्याक आमकां सहाय जाता म्हणचें आमकां भगवद्गीते मुखांतर कृष्ण आमकां सांगता आसत तेजे घोस्कर हे गीता जयंती दिवसू कितलीं जाणां भगवद्गीता एक श्लोक वाचून अशें पुरो 700 श्लोक वाचून अशें पुरो ಕೆಲವು ಜನ ಭಗವದ್ಗೀತೆ 50 100 ದಾನ केलेलं असत अशा दिवसाक देवस्थानात ಕೆಲವು देवस्थानात पुरो यज्ञ जाता असता ते यज्ञ जाता असताना 700 श्लोक वाचितात आणि त्या 700 श्लोक वाचून जाल्यानंतर ते यज्ञ समर्पण जाता ते समर्पण जाता कोण कोण हे भगवद्गीते पुरो दान केलेलं असत तांगेले परिवारा घोस्कर थंय प्रार्थना करतात तशी ह्या भगवद्गीतेचे गीता जयंती दिवसू आमी पुरा जनान कसनय एक तेणेची मुख्यत एकादशी दिवस आयल हे शुद्ध दिवसाक आमी केलेले कसनय एक प्रयत्न देव स्वीकार करून आमकां आमगे परिवाराचे प्रत्येकल्याक आध्यात्मिक उन्नती मेळता तागे विशेष कृप मेळता म्हणून आमी आशी पळोवन आमी हांगा रप करूया ओम तत्सत ओम श्री कृष्ण अर्पणमस्तु सर्वे जन सुखिनो भवन्तु आता आमी 3 वेळा जप करूया आमगेले संघात कोणूरकेची ಕೆಲವು जनान पुरा भगवद्गीते दान केलेलं आसा ते पौर्णिमायेन 50 भगवद्गीते दिलेले आसा मंगलदास